म्हणजे 90च्या मल्टिपल मधले अँगल्स जे असतील ते स्टँडर्ड अँगल्स असतात, मग त्याच्या ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मध्ये लिहायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल नेक्स्ट टॉपिक इज अलाइड angles. Definition is the angles of the form n pi by 2 plus or minus theta. We know that pi by 2 means 90 degree. Okay, मग 90 degreeच्या multiple मधले angles plus or minus theta. Here theta is always सेम, दॅट इज 30, 45 अँड 60. कालचं आठवत असेल तर बघा, काल आपलं लास्ट लेक्चर झालं होतं, त्याच्यामध्ये थिटाच्या व्हॅल्यू त्याच राहतात. कुठल्या 0 तर येत नाही आणि 90 तर ऑलरेडी आपण इथे घेतलेला आहे. ओके, म्हणजे काय येतो फक्त 30, 45 अँड 60. ओके, द अँगल ऑफ द फॉर्म n पाय बाय 2 प्लस ऑर मायनस थिटा, म्हणजे 90च्या मल्टिपल मधले प्लस ऑर मायनस थिटा म्हणजे 30, 45, 60. मग याच्यासाठी तुम्हाला आपण काल घेतलेलं लक्षात असेल नसेल तरी पण एकदा रिपीट करूयात. ओके, हा फोर्थ क्वाड्रंट कोऑर्डिनेट मध्ये म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. ओके, मग 0 नंतर 90, मग पाय बाय 2 म्हणजे 90, मग 90च्या मल्टिपल मध्ये लिहिणं तुम्हाला इझी जाईल. 180, 270, कोण नसतील तेव्हा लेक्चरला लक्ष द्या. 360 काय केलं आपण, प्रत्येक याच्यात 90 डिग्रीचा क्वाड्रंट असतो ना, मग 90 डिग्री ऍड करत चाललो. स्टार्ट फ्रॉम 0 दिस ऍक्सिस, एक्स ऍक्सिस. ओके, 0, 90, 180, 270, 360, नंतर 450, म्हणजे 90च्या मल्टिपल मध्ये लिहिलं 540, नंतर 630, 720 अँड ऑल. ओके, म्हणजे आणखीन घेऊ शकतो पुढे पण 90 डिग्री ऍड करत करत. आफ्टर दॅट द कंडिशन, नेक्स्ट कंडिशन इज ASTC. एस म्हणजे ए म्हणजे ऑल रेशो पॉझिटिव्ह, एस मीन्स साइन, साइन बरोबर काय असतं कोसेक पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंट मीन्स दिस थर्ड क्वाड्रंट, टी वरून थर्ड क्वाड्रंट असं लक्षात ठेवायचं. ओके, पण एकासाठीच, नाही तर सगळं कन्फ्युजन होईल. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आणि फोर्थ मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. तर इथे आपल्याला लागतात दुसरे पण रेशो, जनरली साइन, कॉस आणि टॅन एवढं तरी व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, मग आता त्याच्यानंतर मग आपल्याला अँगल्स कसे विचारतात. तर फॉर एक्झाम्पल इथंच दाखवते मी. समजा 420 डिग्री अँगल विचारला फाइंड करायला, साइन असेल, कॉस असेल, टॅन, कॉट, सेक, कोसेक, व्हॉट एव्हर इट मे बी, म्हणजे काही दिलेलं असू शकतो. आता 420 अँगल आपल्याला फाइंड करायचं आहे. फाइंड करायचं म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो, तर काय करायचं, हे घ्यायचं फोर्थ क्वाड्रंटची लाईन, त्याच्यानंतर 0, 90, 420 येण्यापर्यंत लिहित जायचं. 180, 270, 360 अँड 450. ओके, म्हणजे हा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे, फर्स्ट मध्ये. कसा, 360 आणि 450च्या मध्ये. ओके, मग कुठेही असेल तो. ओके, म्हणजे ते करू शकता तुम्ही. आता इथं दोन ऑप्शन्स आहेत आपल्याला 360 लिहायला. काल कसे आपण 30, 45 आणि 60 घेतले, त्याची ऍडिशन सबस्ट्रॅक्शन लिहिली. मग इथं पण आपल्याला दोन ऑप्शन आहेत, आयदर 450 मायनस 30 लिहू शकता किंवा 360 प्लस 60 लिहू शकता. ओके, तर हा जो एक्स ऍक्सिस असतो की नाही, हा इव्हन मल्टिपल अँगलचा ऍक्सिस असतो. म्हणून काय करायचं, जनरली एक्स ऍक्सिस वर जे अँगल्स असतील ना त्याच्या ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मध्ये लिहायचे. म्हणजेच कसं, इथं 360 आहे की नाही, मग 420 कॅन बी रिटन ॲज 360, 420 कॅन बी रिटन ॲज 360 प्लस 60. ओके, बघा दोन ऑप्शन होते आपल्याकडे, 450 मायनस 30 पण लिहू शकतो आपण, आणि इथला 360 प्लस 60. पण 360 प्लस का लिहिला, कारण इव्हन नंबरच्या मल्टिपल मध्ये असायला पाहिजे. ऑड नंबर पण चालतो, पण इव्हन का घ्यायचं हे मी पुढच्या केसमध्ये तुम्हाला सांगते. ओके, मग आपल्याकडे दोन केस असतात, केस 1. ओके, मग पहिले तुम्हाला सांगितलं अँगल्स कसे लिहायचे. मग ते थिटा तिथं 30, 60, 45 असतो, नसेल तर तो काय करायचं ते पण सांग. इफ वी आर गिवन दिस अँगल n pi by 2 plus or minus theta and we have to find the value of sin, cos, tan, cot, sec or cosec of this angle, then
where theta is 30, 45, 60, and if n is even number. Okay, even means 2, 4, 6, 8 and all that. Okay, after that there are two conditions. First condition is रेशो रिमेन सेम. रेशो म्हणजेच काय, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक हे म्हणजेच काय असतात, रेशो, ट्रिग्नोमेट्रिक रेशो. ओके, रेशो रिमेन सेम म्हणजे साईनचं साईनच राहतं, कॉसचं कॉसच राहतं, मग हे सेम राहतं म्हणून आपण इव्हन नंबरच्या मल्टिपल मध्ये लिहितो. ओके, आणि सेकंड कंडिशन इज द साइन दॅट इज प्लस और मायनस. जे आन्सर येणार आहे ना तुमचं, त्या आन्सरला प्लस साइन द्यायचं की मायनस हे कशावरती डिपेंड असतं, इज अकॉर्डिंग टू द क्वाड्रंट, टू द क्वाड्रंट in which angle lies. म्हणजे दिलेला अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे, फर्स्ट मध्ये, सेकंड मध्ये, थर्ड मध्ये की फोर्थ मध्ये, मग त्याच्यानुसार त्याचं साइन ठरतं, प्लस द्यायचं की मायनस. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सेकंड क्वाड्रंट असेल आणि दिलेला रेशो साइन असेल तर त्याला पॉझिटिव्ह साइन द्यायचं, काल घेतलं होतं बघा आपण. त्याच्यानंतर थर्ड क्वाड्रंट आला समजा आणि साइन विचारलं असेल तर थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतात, मग बाकीचे रेशो निगेटिव्ह. ते आपल्या एक्झाम्पल मधून आणखीन व्यवस्थित लक्षात येईल. दिस इज फर्स्ट कंडिशन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट केस 2 एक्झाम्पल मधून आणखीन व्यवस्थित लक्षात येईल. इफ वी हॅव गिवन अँगल ऑफ द फॉर्म n पाय बाय 2 प्लस और मायनस थिटा, आणि हो असा दिलेला नसतो, आपण तो कन्वर्ट करायचा असतो या फॉर्म मध्ये. इफ n इज ऑड म्हणजे 1, 3, 5, 7 असा ऑड नंबर आला समजा n, तर कंडिशन इज रेशो, पहिली कंडिशन फक्त चेंज होते, रेशो चेंजेस. म्हणजेच काय, साइनचा कॉस होतो, कॉसचं साइन, टॅनचा कॉट आणि कॉटचं टॅन, सिमिलरली सेकचं कोसेक अँड कोसेकचं सेक. ओके, रेशो चेंज होतो कधी ऑड नंबर आला. मग याच्यात कन्फ्युजन होतं म्हणून आपण शिकवतानाच इव्हन नंबरच्या मल्टिपल मध्ये शिकतो. आन्सर सेमच येतं पण कन्फ्युजन कमी होतं तुमचं म्हणून. ओके, द साइन प्लस और मायनस हे सेम इज अकॉर्डिंग टू द क्वाड्रंट, according to the quadrant in which angle lies. Again the same condition, that is this fourth quadrant A, S, T, C. मी प्रत्येक ठिकाणी हे लिहून देते म्हणजे कायमचं व्यवस्थित लक्षात राहा. ओके, मग आता हे एवढं तर सांगितलं म्हणजे अँगल असा लिहायचा असतो, तो 420 असाल तर कसा लिहायचा हे आपण आणखीन एक्झाम्पल्स मधून बघणार आहोत. नाउ टेक द स्क्रीनशॉट ऑफ डेफिनेशन. आणि या दोन कंडिशन ज्या सांगितल्या मी त्याच्याप्रमाणेच करायचं. बुकमध्ये त्यांनी किंवा टेक्स्ट बुक मध्ये किंवा याच्यामध्ये बरंच काही दिलं, पण या दोन कंडिशन यूज करून तुम्ही कुठल्याही अँगल्सच्या व्हॅल्यू फाइंड करू शकता. म्हणजे या पण कंडिशन दिलेत त्यांनी, पण आणखीन वेगवेगळे फॉर्म्युले वगैरे दिले, तेवढी गरज नाही. नेक्स्ट पेज, हे राहू द्या, हे केस 1, केस 2. केस 1 इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण केस 1 प्रमाणेच आपण सॉल्व्ह करणार आहोत. म्हणजे कालपर्यंत आपण फक्त 3 अँगल्स फाइंड केलं तर 15, 75 आणि 105 असे लक्षात. तर 15, 75, 105 त्याचं साइन, कॉस, टॅन फाइंड केले होते आणि राहिलेले तुम्हाला सांगितले होते. आता अबोव 90 डिग्री प्लस 30, 45, 60 हे घ्यायचे. नेक्स्ट पेज. आपण स्मॉल अँगल पासून स्टार्ट करू.
ओके. आता एक्झाम्पलला व्यवस्थित लक्ष द्या, कारण कंडिशन पेक्षा एक्झाम्पल जास्त महत्वाचे असतात. तर एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन असा विचारतात, विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर, विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर फाइंड साइन 210. कारण जर याचा कॅल्सी असेल ना तुमचं सायंटिफिक, तर त्याच्यावरती पण येते साइन 210, पण ती पॉइंट मध्ये येते व्हॅल्यू. पण आपल्याला कशी फाइंड करायची असते, आपले 1/√2, √3/2, 1/2 अशी फाइंड करतो की नाही बाकीच्या व्हॅल्यू, तशी. ओके, तर लक्ष द्या व्यवस्थित. साइन 210. ओके, रेशो कुठलाही असतो, पण याची प्रोसिजर फक्त लक्षात घ्या. आता फर्स्ट 210 चा क्वाड्रंट फाइंड करायचा. ओके, 0, 90, 180, 270. ओके, म्हणजे 210 कुठे येणार आहे आपला, थर्ड क्वाड्रंट मध्ये. हे 210 नंबर येण्यापर्यंत हे क्वाड्रंट लिहित जायचे, म्हणजे 0, 90, 180, 270, 360 जेवढे आपल्याला पाहिजे तिथपर्यंत. ओके, मग थर्ड क्वाड्रंट म्हणजे ASTC. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, आणि आपल्याला दिलेला रेशो काय आहे, साइन, म्हणजे त्याला काय साइन येणार, निगेटिव्ह. का, कारण टॅन आणि कॉट फक्त पॉझिटिव्ह असतात. ओके, आफ्टर दॅट आता हा अँगल लिहायचा कसा, मग साइन, इथं दोन ऑप्शन्स आहेत. आधी आपण 210 कसा लिहायचा बघू. आपल्याला दोन ऑप्शन्स आहेत, थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे, म्हणजे 180, हा सेकंड क्वाड्रंट, 180 प्लस 30 लिहू शकतो, किंवा 270 मायनस 60 लिहू शकतो. पण जनरली काय लिहायचा, हा जो आहे ना एक्स ऍक्सिस, म्हणजे हा डार्क करून, एक मिनिट, हे डार्क करून दाखवते मी. ओके, तर या अँगलच्या मल्टिपल ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मध्ये लिहायचा. कुठल्या, हा एक्स ऍक्सिस च्या इथे असणारा, कारण तो इव्हन मल्टिपल असतो. ओके, मग साइन 180 डिग्री प्लस 30 डिग्री. तर हे प्लस मायनसचे पुढचे जे अँगल येतात की नाही, ते नेहमी सेम येतात. कुठले, 30, 45 आणि 60, हे तीनच अँगल येतात. पुढचा जो अँगल असतो. ओके, त्याच्यानंतर हे पहिलं कळालं. त्याच्यानंतर साइन हा 180 जो आहे ना, तो 90च्या मल्टिपल मध्ये लिहायचा, म्हणजे कसा, 2 इंटू 90, 180 लिहिला. ओके, प्लस 30 डिग्री आहे असा. ओके, आफ्टर दॅट दिस 2 इज इव्हन नंबर, देअरफॉर रेशो रिमेन सेम, म्हणजे साइनचं साइनच राहतं. कशावरून ठरवलं हे आपण, या 2 वरून. 2 इव्हन नंबर आहे, सो दॅट साइन रिमेन साइन. आफ्टर दॅट इलिमिनेट दिस अँगल, that is 2 into 90 plus or minus, then remaining angle is 30 degree. काय केलं आपण, 2 वरून साइनला साइन लिहिलं. जनरली जर हे बघायचीच गरज नाही, जर तुम्ही एक्स ऍक्सिसच्या मल्टिपल मध्ये अँगल लिहित असाल तर. ओके, आफ्टर दॅट साइन 30. आता याला प्लस साइन द्यायचे की मायनस, हे कसं ठरवायचं, तर इथं बघा साईडला लिहिते मी, 210 लाईज इन थर्ड क्वाड्रंट, lies in third quadrant, and in third quadrant tan and cot positive. ओके, म्हणजे टॅन आणि कॉटच फक्त पॉझिटिव्ह असतात. मग आपल्याला दिलेला रेशो काय आहे, साइन, म्हणून याला साइन काय द्यायचं, मायनस. काय आलं, मायनस साइन कसं आलं. ओके, आफ्टर दॅट मायनस साइन 30 ची व्हॅल्यू, दॅट इज 1/2. ओके, परत एकदा सांगते बघा, आपल्याला अँगल काय दिला होता, 210. मग आपण तो क्वाड्रंट लिहित जायचं, 0, 90, 180, 270, म्हणजे 210 येण्यापर्यंत लिहित जाणार आपण. ओके, आफ्टर दॅट तो अँगल ऍडिशन और सबस्ट्रॅक्शन मध्ये लिहायचा असतो. मग इथं हा थर्ड क्वाड्रंट मध्ये अँगल आला, मग आपल्याला दोन ऑप्शन होते, 180 प्लस 30 और 270 मायनस 60. पण आपण काय लिहायचा, 180 प्लस 30, म्हणजे हा एक्स ऍक्सिसच्या इथं जो अँगल येईल त्याच्याच ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मध्ये लिहायचा. का, कारण तो इव्हन मल्टिपल असतो. म्हणजे इथं यू कॅन सी 2 इंटू 90. ओके, मग 180 प्लस 30 लिहून घेतलं अगोदर. त्याच्यानंतर सेकंड स्टेपला काय केलं आपण, 180 कॅन बी रिटन ऍज 2 इंटू 90, म्हणजे इथला जो पहिला अँगल आहे ना, मी रेड लाईनने दाखवले, तो 90च्या मल्टिपल मध्ये लिहायचा. मग कधी 2 असेल, 3, 4, 5, 6, 7, वॉट एव्हर इट मे बी. ओके, मग 2 होता, 2 कसा आहे, इव्हन नंबर, म्हणून साइनला साइन. ओके, मग इथं ठेवते मी, 2 इज इव्हन, देअरफॉर साइन रिमेन साइन. ओके,
म्हणजे तुमच्या नंतर स्टडी करताना पण लक्षात येईल. साईनचं साईनच तिथं पण ॲरो करून दाखवलंय, समोर असतात तर बोर्डवरती व्यवस्थित हे केलं असतं आपण. ठीक आहे, तुम्ही आता लक्षात ठेवा. साईन रिमेन साईन. ओके, आफ्टर दॅट तो राऊंड केलेला दिसतोय 2 × 90 प्लस, तिथं प्लस असू देत किंवा मायनस असू देत, ते पूर्ण इलिमिनेट होतं आणि फक्त अँगल शिल्लक राहतो. ओके, मग तिथं 30 असेल, 45 असेल किंवा 60 असेल, मग 30 डिग्री शिल्लक राहिला. बरोबर, आता त्याला प्लस किंवा मायनस साईन द्यायचंय. प्लस और मायनस डिपेंड्स ऑन दिस कंडिशन ASTC. याच्यावरून कळतं आपल्याला की त्याला प्लस साईन द्यायचं की मायनस. मग आपला 210 210 लाईज इन थर्ड क्वाड्रंट, आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतं, टॅन अँड कॉट. बट वी हॅव गिवन साईन रेशो. आपल्याला टॅन आणि कॉट दिलाय का, नाही, आपल्याला दिला होता साईन रेशो, म्हणून त्याला काय दिलं, मायनस साईन. ओके, मग मायनस आहे असा, आणि साईन 30 ची व्हॅल्यू 1/2. नसेल कळालं, आणखीन बरेच एक्झाम्पल आहेत. फर्स्ट टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस, then we will take next example also. Next, cos 330. Okay, so first 0, 90, 180, 270, 360. ओके, म्हणजे 330 330 कुठल्या क्वाड्रंट मध्ये येईल, 4. ASTC म्हणजेच काय, कॉस आणि सेक पॉझिटिव्ह, म्हणजे तुमचा आन्सर पॉझिटिव्ह येणार, कारण दिलेला रेशो कॉस आहे, तुमचा अँगल पण कॉसच्या क्वाड्रंट मध्ये, म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. ते पुढचं पुढे बघू. ओके, फर्स्ट कॉस, आता 330 लिहायचा आहे, तो कसा लिहिणार, आपल्याला दोन ऑप्शन आहेत, 270 प्लस 270 अधिक किंवा 360 मायनस 360 मायनस. पण कसा लिहायचा, जनरली जो एक्स ऍक्सिस आहे ना, तिथं जो अँगल येईल त्याच्या प्लस मायनस मध्ये लिहायचं. मग तिथं कुठला अँगल आहे, 360. मग 360, मग 330 येण्यासाठी किती मायनस करायला लागेल 360 मधून, 30. मग 360 मायनस 30 डिग्री. आफ्टर दॅट कॉस, आता हे 90चं मल्टिपल शोधायचा. 360 90च्या मल्टिपल मध्ये कसा लिहू शकतो आपण, 4 × 90. बरोबर, 4 × 90 मायनस 30. ओके, आलं की नाही इथे इव्हन नंबर, म्हणून एक्स ऍक्सिसच्या मल्टिपल अँगलच्या ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मध्ये लिहायचं असतं. मग आता हा इव्हन नंबर आहे, म्हणजेच कॉसचं काय राहिलं, कॉस. का, कारण इव्हन नंबर असेल तर रेशो रिमेन सेम, कॉसचं कॉसच राहिलं. ओके, हे साईडला लिहून दिलं मी. त्याच्यानंतर हा पूर्ण अँगल इलिमिनेट होतो, मग राहतं काय, फक्त 30 डिग्री. ओके, मग कॉस 30. आता याला प्लस और मायनस साईन द्यायचं. मग प्लस और मायनस कसं डिसाईड करतो आपण, 330 डिग्री लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. ओके, आणि इन फोर्थ क्वाड्रंट कॉस सेक पॉझिटिव्ह. मग आपल्याला दिलेला रेशो काय आहे, कॉस, आलेला रेशो पण कॉस, म्हणून साईन काय येणार याला, प्लस. ओके, मग प्लस कॉस 30, कॉस 30 ची व्हॅल्यू सांगा, कोण सांगते, √3/2. √3/2. ओके, म्हणजे कालच्या ज्या व्हॅल्यू होत्या, साईन 30, कॉस 30, साईन 45, कॉस 45, त्याच व्हॅल्यू आज पण आपल्याला लागतात. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. असे मधूनच लेक्चर लेफ्ट करू नका, नेमकं इम्पॉर्टंट स्टेप्स सांगताना तुम्ही, म्हणजे ठीक आहे नेटवर्क इश्यू असेल, लेफ्ट होता नंतर मग तुम्हालाच नाही कळणार. ठीक आहे.
नेक्स्ट एक मायनस, थोडस मोठा अँगल घेऊ. ठीक आहे. हा, आता इथं मात्र लक्षात ठेवायचं, जर असे शेवटी 5 आला तर तुम्हाला कंपल्सरी +45 येणार, कारण 45 असणारा एकच अँगल आहे आपल्याकडे, 45. ओके, मग साइन -765. तर फर्स्ट कंडिशन निगेटिव्ह अँगल्स. निगेटिव्ह अँगल्स म्हणजे कॉस आणि सेक, फक्त मॉड अँगल्स असतात, म्हणजे निगेटिव्ह असला तरी अँगल त्याचा आन्सर काय येतं, पॉझिटिव्ह. बट साइन ऑफ -θ असेल, इज -sin θ. ओके, देअरफॉर ह्या मायनस साइन बाहेर येईल, इंटू साइन 765. ओके, हे मायनसचे एखादं विचारू शकतात तुम्हाला. आफ्टर दॅट 765, मग आपल्याला तो शोधायला लागेल आता. 0, 90, 180, 270, 9चा पाढा म्हणा, 360, 450, 540, 630, मॅडमच म्हणतात, 720 आणि 90, 810. ओके, म्हणजे असं 2 राऊंड होऊन परत कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतोय, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. मग असे किती राऊंड घेऊ शकता तुम्ही, त्याच्यामुळे बघा म्हणजे किती मॅक्झिमम अँगल तुम्ही हे यूज करून फाइंड करू शकता. ओके, देअरफॉर अँगल लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, बरोबर, 765. मग मला सांगा आता 765 कसा लिहायचा. हा मायनस साइन राहू द्या बाहेरच, साइन 765 कसा लिहिणार, 720 + 45. गुड, 720 + 45. आफ्टर दॅट नेक्स्ट स्टेप काय असते, मायनस साइन 720 90च्या मल्टिपल मध्ये लिहायचा, किती आहे, 8. 8 इंटू 90, गुड, +45. ओके, हे पहिला स्टेप झाला. नंतर हा मायनस साइन आहे असा, हा विसरू नका शेवटपर्यंत. आफ्टर दॅट दिस 8 इज इव्हन, देअरफॉर साइन रिमेन साइन. त्याच्यानंतर हा अँगल इलिमिनेट, डिलीट होतो, काय राहतं फक्त साइन 45. आफ्टर दॅट आता इथं प्लस साइन द्यायचे की मायनस, सांगा. 765 लाईज इन विच क्वाड्रंट, First quadrant. first quadrant. And what is the condition of first quadrant, All positive. good, all ratio positive, therefore the sign is plus. Okay, हे प्लस साइन दिलं मी, मग मायनस प्लस काय होईल, मायनस साइन 45. what is the value of sin 45, 1/√2. गुड, 1/√2. आहे की नाही इझी. आणखीन आहेत एक्झाम्पल्स, घ्या स्क्रीनशॉट घ्या. एखादं टॅनचं वगैरे घे. मॅम, हा, येस, प्रथमेशला ऍड करा ना, तो मीटिंग मध्ये येत नाहीये. ऍक्च्युली मी रोज चेक करते, पण आज मग असे कितीही ग्रेटर अँगल, म्हणजे आता इथं कसे 2 राऊंड कंप्लीट करून तिसरा राऊंड चालू झाल्यानंतर अँगल आला, तसे असे 10, 20 असे कितीही करू शकता. नेक्स्ट, हे 2 मार्क्स ना विचारायचे ऑफलाईन एक्झाम मध्ये, हे तुम्हाला
MCQ मध्ये विचारू शकतात. याच्यात मात्र खूप व्यवस्थित करायला लागेल, कारण आता समजा साइन -765 डिग्री दिलं तर तुम्हाला ऑप्शन मध्ये काय काय असणार, -1/√2 +1/√2, त्याच्यानंतर ओनली √2 किंवा √3/2 असे बरेच ऑप्शन्स याच्यात तुम्हाला विचारणार. त्याच्यामुळे हे डोळे आणि डोकं जागेवर ठेवून करायचं. काही डिफिकल्ट नाहीये, पण तुम्ही आन्सर्स रेडी ठेवा तुमचे. ओके, मग त्याच्यानंतर हे 2 मार्क्स साठी विचारायचे ऑनलाईन एक्झाम मध्ये, आणि 4 मार्क्स साठी विचारायचे ते असं, आणि असंच कंपल्सरी विचारायचे. 2 मार्क्सचं कधी तर विचारायचे. ओके, विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर. फाइंड झिरोचं नको. ठीक आहे, एक आधी घेऊ नंतर ते घेऊ. साइन 420 डिग्री इंटू कॉस 390 डिग्री प्लस कॉस -300 डिग्री इंटू साइन -330 डिग्री. ओके, मग असे मोर दॅन 1 अँगल्सची ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन पण विचारू शकतात. मग याच्यात वेगळं काहीच नाही करायचं, एक एक अँगलची व्हॅल्यू फाइंड करायची आणि नंतर तुम्हाला जे काही फाइंड करायला सांगितलं त्याच्यामध्ये पुट करायचं. ओके, मग फर्स्ट व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो साइन 420 डिग्री. ओके, मग साइन 420 हे साईडला घेऊयात लगेच. 0, 90, 180, 270, 360 आणि 450. ओके, म्हणजेच हा क्वाड्रंट कुठे येणार आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. सॉरी, 420 कुठे येणार आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, बरोबर. आता साइन सांगा मला. 420 कॅन बी रिटन ॲज इन द मल्टिपल ऑफ 90 डिग्री. कसा लिहिणार? 360 + 60. 360 + 60. ओके, तिथं मी रेड हेने करून ठेवलेलं आहे. ओके, साइन. देन नेक्स्ट स्टेप 4 × 90. तो 360 जो आहे तो 4 × 90. लक्ष द्या सगळेजण. +60. आफ्टर दॅट 4 इज इवन नंबर, देअरफॉर साइन रिमेन साइन. त्याच्यानंतर दिस अँगल इलिमिनेट्स, रिमेनिंग इज 60 डिग्री. ओके, साइन 60 डिग्री. आता आपल्याला प्लस और मायनस द्यायचे. इट डिपेंड्स ऑन दिस कंडिशन. 420 डिग्री लाईज इन विच क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट. 420 कुठे येतं, पहिल्या क्वाड्रंट मध्ये. ओके, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल रेशो पॉझिटिव्ह. मग साइनचं साइन काय येईल, प्लस. ओके, आफ्टर दॅट साइन 60, व्हॅल्यू ऑफ साइन 60 इज, येस एनीवन? √3 / 2. मग हे इफा आणि हे ठरलेल्याच मुली आहेत जे सांगतात. बॉईज मधून तर कोण सांगत ही नाही का, लक्ष नाही, माहित नाही. ओके, देअरफॉर √3/2. फर्स्ट व्हॅल्यू फाइंड केली, नंतर नेक्स्ट व्हॅल्यू काय आपली, कॉस 390 डिग्री. ओके, कॉस 390 डिग्री. जेवढे पॉसिबल आहेत तेवढे मी एकत्र करून किंवा सेपरेट सेपरेट घेते. 0, 90, 180, 270, 360 and 450. अगेन दिस अँगल लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, बरोबर. फर्स्ट क्वाड्रंट मध्येच येईल ना 390. 390 कॅन बी रिटन ॲज 360 + 30. ओके, मग लिहूयात आपण कॉस 360 + 30. नेक्स्ट कंडिशन इज राईट डाऊन 360 इन द मल्टिपल ऑफ 90. 360 दिलेला आहे, तो 90च्या मल्टिपल मध्ये लिहायचा, 90च्या. मग 4 × 90 + 30. ओके, त्याच्यानंतर 4 इवन नंबर आहे, बरोबर. इवन नंबर असल्यामुळे कॉसला कॉसच राहतो. इथे साईडला लिहून देते वाटलं, कॉस रिमेन कॉस. आता मी ते इवन मध्येच घ्यायला सांगते, त्याच्यामुळे रेशो तर तोच राहतो, कॉस रिमेन्स कॉस. आफ्टर दॅट दिस अँगल इलिमिनेट्स, देन
30 डिग्री. ओके, कॉस 30. आता आपल्याला प्लस मायनस साईन द्यायचे. हे फाइंड केलं ना इलिमिनेशन, त्याच्यानंतर प्लस मायनस साईन कसं द्यायचं. 390 डिग्री लाईज इन अगेन फर्स्ट क्वाड्रंट, आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय असतं, ए म्हणजेच ऑल रेशो पॉझिटिव्ह. ओके, म्हणजे याला साईन काय येणार, प्लस. ओके, फाईंड केल्यानंतर साईन द्यायचं. त्याच्यानंतर अगेन व्हॅल्यू ऑफ कॉस 30 √3/2. good, √3/2, and plus is plus, that is √3/2. after that next थर्ड व्हॅल्यू कुठली आहे, कॉस -300. आता याला व्यवस्थित लक्ष द्या, कॉस -300 डिग्री. ओके, मग कॉस आणि सेक मॉड अँगल्स असतात. मॉड अँगल्स म्हणजे इथला जो मायनस साईन आहे ब्रॅकेट मधला तो इलिमिनेट होतो, म्हणजे निगेटिव्ह आलं तरी पॉझिटिव्ह घेतो की नाही आपण मॉड मध्ये, तसंच कॉस ऑफ -300 आलं तरी त्याचं काय घ्यायचं, कॉस 300. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण साईन होतं, मग साईनचं मात्र मायनस साईन बाहेर येते, पण कॉस आणि सेक मध्ये मायनस साईन बाहेर येत नाही, ते तिथंच इलिमिनेट होऊन जातं. ओके, त्याच्यानंतर परत 300, 0, 90, 180, 270 आणि 360, म्हणजे 300 डिग्री कुठे येणार आहे, तुमच्या फोर्थ क्वाड्रंट मध्ये. ओके, आपण लिहूयात आधी कॉस 300 कसा लिहिणार आता, 360 minus 60. गुड, पुन्हा 360 minus 60. Okay, then cos, write down 360 in the multiple of 90. कोण सांगेल, बोला सगळेजण. 4 into 90. 4 into 90 minus 60. Okay, after that 4 is even, cos remain cos. Okay, after that next condition काय असते, हा अँगल इलिमिनेट होतो, काय राहतं फक्त 60 डिग्री. इथं कधीच या 60 ला इथं प्लस मायनस कधीच येत नाही बरं का, ते प्लस मायनस सहित आपण इलिमिनेट करतो, डिलीट करून टाकतो, काढून टाकतो. कॉस 60. आता याला प्लस मायनस साईन द्यायचं आपल्याला. तर फर्स्ट 300 लाईज इन विच क्वाड्रंट, कितव्या Fourth. क्वाड्रंट मध्ये येतं, फोर्थ. ओके, ASTC लिहिते मी आता. फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतं, Cos and sec. गुड, कॉस अँड सेक पॉझिटिव्ह. ओके, म्हणजेच याला साईन काय येणार आहे आपला कॉसला प्लस, आणि कॉस 60 1/2. गुड. ओके, झाले 3 व्हॅल्यू फाईंड. ह्याच्यात सगळी जास्त प्रॅक्टिस होती म्हणून मी ऍट अ टाइम घेतला. आणि शेवटची आता काय आहे, साईन -330 डिग्री, साईन -330 डिग्री. आता साईन तर मॉड अँगल नसतो, म्हणजे याचं मायनस साईन बाहेर येतं. मागच्या याच्यात बघा कॉस होतं तर मायनस साईन इलिमिनेट होऊन गेलं डायरेक्ट. साईन 330 डिग्री. ओके, मग आता 330 शोधा. ते पाठ झालं ना एकदा तुम्हाला तर माझ्यापेक्षा फास्ट, म्हणजे माझ्यापेक्षा मीन्स तुम्हाला येईल फास्ट करायला. ओके, 360 कसं लिहिणार, 360 minus 30. ही पहिली स्टेप सगळ्यात जास्त महत्वाची आहे, कळायला पाहिजे. साइन 360 minus 30. नेक्स्ट स्टेप काय आहे, आता तुम्ही मला सांगा. 4 into 90. गुड, 4 into 90 म्हणजेच काय करायचं, हा पहिला अँगल 90च्या मल्टिपल मध्ये लिहिलं. ओके, नेक्स्ट हे मायनस बाय, इथं काय लिहिणार, Sine. 4 is even number. Then गुड, 4 इज इवन नंबर, देअरफॉर साइन इज साइन. इथं ब्रॅकेट मध्ये 30. 30. 30. गुड गुड गुड, हा इलिमिनेट झाला. ते करायची पण गरज नाही, आता यायला लागलं तुम्हाला. त्याच्यानंतर प्लस मायनस साइन द्यायचं. ओके, ASTC सांगा मला काय लिहायचं इथं, मायनस साइन. Fourth quadrant. बर, हा हा 330 लाईज इन फोर्थ क्वाड्रंट, आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतो. ओके, मग आपला आलेला आन्सर साइन आहे, म्हणून याला काय साइन द्यायचं, मायनस. गुड, देन मायनस मायनस, हे दोन मायनस, बाहेरचा आधीचे एकदा मायनस, आणि आता आपण आन्सर फाईन केलं त्याचं मायनस, दोन्ही मायनस मायनस प्लस, साइन 30. गुड, आणि साइन 30 ची व्हॅल्यू 1/2. ओके, मग आपल्याला एक्झाम्पल काय दिलं होतं, एक मिनिट मी बुक मध्ये बघते.
एक्झाम्पल होतं आपलं साइन मागच्या पेजवर आहे पण मी तुम्हाला इथं याच्यावरून दाखवते. साइन 420 कॉस 390 प्लस कॉस मायनस 300 आणि साइन मायनस 330. आता ह्या व्हॅल्यू आपण मागच्या पेजवरून घेऊया. साइन 420 किती आलं होतं? √3/2. √3/2. ओके. इंटू ब्रॅकेट आहे हे आहे ना मल्टिप्लिकेशन. कॉस 390 किती आला? √3/2. √3/2 ब्रॅकेट कम्प्लीट कारण दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतर थर्ड व्हॅल्यू काय? कॉस मायनस 300. कोणीतरी हे केलंय मायनस कॉस मायनस 300 किती आलं? 1/2 आणि ही 1/2 दोन्ही पण 1/2 शेवटच्या 1/2 इंटू 1/2. आता याचं कॅल्क्युलेशन कसं घ्यायचं? तर आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं म्हणजे हा तो कसा सॉल्व्ह करायचा बघा. आता डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर. तर इथं काय होतं जनरली क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे घेतलं जातं किंवा काहीतरी थोडीशी सिली मिस्टेक्स होतात. मग √3 इंटू 3 इज 3 डिवाइड बाय 2 इंटू 2 इज 4. मल्टिप्लिकेशन असेल तर न्यूमरेटर टू न्यूमरेटर, डिनॉमिनेटर टू डिनॉमिनेटर. प्लस 1 इंटू 1 1 डिवाइड बाय 2 इंटू 2 इज 4. ओके. त्याच्यानंतर दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम. मग न्यूमरेटरची डायरेक्ट काय असेल ती ऍडिशन असेल सबट्रॅक्शन असेल वॉट एव्हर. 3 + 1 डिवाइड बाय 4. 3 + 1 इज 4. 4 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 1. देअरफॉर आवर आन्सर इज 1. मग तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये हे एवढे 4 अँगल फाइंड करून आन्सर तुम्हाला ऑप्शन मध्ये मग 1 0 -1 किंवा आणखीन दुसरा कुठलाही ऑप्शन असू शकतो. म्हणजे तुम्हाला हे 3 सॉल्व्ह करायचे. तर याच्यासाठी मेन काय आहे? प्रॅक्टिस. म्हणजे प्रत्येक वेळेस हा अँगल लिहिला पटकन ते ASTC लिहिलं हे फास्ट प्रोसिजर जमली पाहिजे. नाव टेक द स्क्रीनशॉट. आपण आणखीन 4 याचं एखादं एक्झाम्पल घेऊयात म्हणजे येईल. स्क्रीनशॉट घ्या. इवन बुक मध्ये जर हे ऑड मल्टिपल मध्ये घेतलेले असतील तर तुम्ही चेक करून बघा. आपण इवन मध्ये घेऊन पण तेच आन्सर येतं, ऑड मध्ये घेऊन पण तेच आन्सर येतं. फक्त तिथे एक स्टेप कन्फ्युजिंग होते. नेक्स्ट नेक्स्ट लास्ट साइन कॉसचे भरपूर झाले. आता आपण जरा टॅन कॉटचे घेऊयात एखादं.
ओके. tan 400 585 585 घेऊयात. हे थोडंसं मोठं पण 0 90 180 270 360 450 540 आणि 630. ओके. म्हणजे कुठे येणार आहे आपला अँगल थर्ड क्वाड्रंट. तो फिरून फिरून येईल पण आपण एकाच याच्यात दाखवू. थर्ड क्वाड्रंट मध्ये येईल. ओके. मग लिहिणार कसा रे? tan 585 कॅन बी रिटन ॲज, आणि हा शेवटी 5 आलं की कंपल्सरी +45 येणार आहे, हे लक्षात ठेवायचं. Yes, anyone? 540 plus 540 plus 45. 45. 540 plus 45. ओके. आफ्टर दॅट tan 540 90च्या मल्टिपल मध्ये किती येईल? 6. 6 into 90 plus 45. ओके. तो अँगल इलिमिनेट होतो आणि काय राहतं फक्त टॅनचं टॅनच राहणार आहे, कारण 6 इव्हन नंबर आहे. tan 45. आता याला प्लस साइन द्यायचे की मायनस? अँगल लाईज इन विच क्वाड्रंट? ते तुम्हाला डायरेक्ट केलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण सर्वांसाठी मी लिहून देते. 585 लाईज इन थर्ड क्वाड्रंट, आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो. मग आपल्याला दिलेला रेशो टॅनच आहे आणि आलेला आन्सर पण टॅन म्हणजे पॉझिटिव्ह, आणि tan 45 ची व्हॅल्यू किती येते? 1. ओके. आणखीन एखादं घेऊ, कॉटचे घेऊ. घ्या स्क्रीनशॉट. कॉट -495 डिग्री. ओके. कॉट मॉड अँगल नाहीये म्हणजे हा मायनस साइन बाहेर येईल. फक्त कशाचं मायनस साइन बाहेर येत नाही? कॉस आणि सेक. कॉट 495, आणि जनरली टॅन आणि कॉट दिले ना तुम्हाला तर 45 अँगल येतो जनरली. आता इथं 495 म्हणजे पण तोच येणार. 0 90 180 270 360 450 आणि 540. मग कुठे येईल हा अँगल? सेकंड मध्ये, बरोबर ना? हा मायनस साइन बाहेर आहे असा. कॉट 495 कसा लिहू शकतो आपण? 540 minus 45. गुड. 540. यश ना, यश एकटाच सांगतो, बाकीचे जाऊ दे. चला, 540 - 45 नंतर मायनस कॉट 540 मल्टिपल मध्ये लिहायचा 90च्या. किती येईल? आत्ताच लिहिलं मला वाटतं. 6 Yes. into 90. 10 to 6 9. into 90 minus 45 ब्रॅकेट कम्प्लीट. मायनस आहे असा, कॉटचं कॉटच राहणार आहे. 6 into 90 मायनस इलिमिनेट होणार आहे, कॉट 45. आता प्लस और मायनस साइन द्यायचंय. तर 495 लाईज इन विच क्वाड्रंट? सेकंड. ओके. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतं? Sin and cosec. Sin and साइन cosec. अँड कोसेक. ओके. पण आपला रेशो काय आहे? कॉट, म्हणजे याचं साइन काय येणार? मायनस. ओके. मायनस मायनस प्लस. हा, आणि कॉट 45, व्हॅल्यू ऑफ कॉट 45 इज 1. हो. नाव टेक द स्क्रीनशॉट. सो भरपूर प्रॅक्टिस झाली आहे. आता बघा, मग एखादं साइनचं कॉस्टचं मला करून सांगा आन्सर, मी देते तुम्हाला. आणि मॅक्झिमम एवढे खूप जास्त मोठे पण नाहीत विचारत, पण ठरलेले 1-2 एक्झाम्पल आहेत ते विचारू शकतात. टॅन कॉटचं झालं तर मी आधी टॅनच देते तुम्हाला एक. मी पण थोडंफार करू लागेल नंतर, आधी तुम्ही करा. टॅन 315 म्हटलंच हे काढून देते.
म्हणजे तुम्ही फायनल एक्झाम मध्ये जर हे केलं ना तर म्हणजे आणखीन तुम्ही शोधू शकता फास्ट. फोर्थ क्वाड्रंट आहे म्हणजे टॅन पॉझिटिव्ह येणार नाहीये. 15 आहे म्हणजे 45 डिग्री येणार आहे. मग शोधा. आणि तसं पण आपण इव्हन नंबरच्या मल्टिपल मध्ये घेतो म्हणजे काय येतं आन्सर ते फास्ट करू शकता. थोडस डोकं लावलं लॉजिक तर. -1. गुड. आणखीन एनिवन एल्स? बाकीच्यांसाठी लिहून दाखवते आता ज्यांनी केलं नाही. 360 मायनस 45. मग टॅन 4 इंटू 90 लिहिणार आहे आपण म्हणजे टॅनचं टॅनच राहणार 45 डिग्री. हे फास्ट करायला आलं तर बघा आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे म्हणजे इव्हन नंबर असल्यामुळे टॅनचं टॅनच ठेवायचं 45 डिग्री लिहिते. 4 इंटू 90 ची स्टेपच लिहायची नाही. तसं ही ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे तुम्हाला डायरेक्ट हे करायचं. त्याच्यानंतर 315 लाईज इन फोर्थ. मग फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात. पण आपल्याला दिलेला टॅन आहे म्हणजे त्याचा आन्सर काय येणार मायनस टॅन 45 मायनस 1. असं फास्ट फास्ट बघा तुम्हाला पण आलं तर करता. एक साइन कॉसचं देते आता. हा नाही थांबा एक एक्झाम्पल घ्यायचे की मला टॅन कॉसचं. ठीक आहे आधी एक एक्झाम्पल घेऊ टॅन आणि कॉटचं मग साइन कॉसला अजून एकदा. मग हे बघा आता तुम्ही ते 4च रेशो विचारले ना इथे साइन कॉस टॅन. मॅक्झिमम 3च विचारतात पण कधी विचारलं तर कॉट पण विचारू शकतात ते आपण घेतलं. ओके नेक्स्ट हे एक्झाम्पल आपण काल या टाईपचं एक एक्झाम्पल घेतलंय बघा लक्षात असेल नसेल. शेवटचं एक्झाम्पल झालं बघा. tan 66 plus 69 divided by 1 minus tan 66 into tan 69. हे डिग्री आहे बरं का नाही तर ते 0 कन्सिडर करा. ओके मग हे फाइंड करायचं आपल्याला. मग ए ला आपण 66 कन्सिडर केला आणि बी ला 69 म्हणजे इथं कालचा पण एक फॉर्म्युला यूज करायला लागतो कंपाऊंड अँगल आणि अलाइड अँगलचा कन्सेप्ट. ओके मग बघा आता tan 66 ला ए कन्सिडर केला प्लस 69 ला बी tan ए प्लस tan बी डिवाइड बाय 1 मायनस tan 66 इज ए इंटू tan 69 मीन्स बी. ओके मग हा फॉर्म्युला कशाचा आहे tan ए प्लस tan बी डिवाइड बाय 1 मायनस tan ए इंटू tan बी. tan A plus B. गुड tan ए प्लस बी. ओके मग याच्यात व्हॅल्यू पुट करू आपण. tan ए किती आहे 66 डिग्री प्लस बी बी ची व्हॅल्यू किती आली आहे 69 डिग्री. 66 प्लस 69 135. ओके आता हा 135 सॉल्व्ह करायचा आहे बघा मी फास्ट करते तुम्हाला पण कळेल. 0 90 180 135 म्हणजे सेकंड क्वाड्रंट येईल. कसा लिहिता येईल टॅन साईडला इकडे काढलंय बघा. 90 प्लस किंवा 180 मायनस लिहायला लागेल ना. 90 plus 45. नाही पण आपण ह्या अँगलचं लिहितो ना परत विसरले तुम्ही. याच्यात लिहायचंय ना प्लस मायनस मध्ये. ठीक आहे ओके मग इथं 2 इव्हन मल्टिपल आला म्हणजे टॅनचा टॅन आणि 45 याला साइन द्यायचे प्लस की मायनस काय येईल Minus. मायनस कारण 135 आता फक्त इकडे लिहिलं लाईज इन सेकंड आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो. ओके मग आपला टॅन आलाय म्हणजे त्याला काय येणार मायनस साइन मायनस टॅन 45 मायनस 1. तर हे 4 मार्क्स ना एक्झाम्पल विचारायचे ऑफलाईन एक्झाम मध्ये. ओके नाव टेक द स्क्रीनशॉट.
तर तुम्ही फाइंड करा हे. cos 225. हे सिंगल देऊ द्यात किंवा ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मध्ये देऊ द्या. बघा आता फर्स्ट क्वाड्रंट सेकंड सगळं तुम्ही करा आणि सांगा मला. -1/√2. ओके. ज्यांचं झालं त्यांनी अटेंडन्स फिल करा. cos 45 येणार. 25 म्हणजे हे तर खूप फास्ट करू शकता तुम्ही. cos 45 ची व्हॅल्यू येणार आहे आन्सर मध्ये. बरोबर. फक्त प्लस मायनस ठरवायचे. 225 आहे म्हणजे 45 अँगल येणार आहे. मग क्वाड्रंट फक्त शोधायचं आहे. cos 45 ची व्हॅल्यू तर माहिती आहे तुम्हाला, तीच लिहायची. फक्त प्लस मायनस ठरवायचे. 0, 90, 180, 270 म्हणजे थर्ड क्वाड्रंट येणार आहे. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये ASTC म्हणजे टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह म्हणजे कॉसला काय साईन येणार मायनस. बघा आता म्हणजे असं तुमचं स्वतःचं डोकं माझ्यापेक्षा पण फास्ट चालू शकतं. ओके. ज्यांचं झालं त्यांनी अटेंडन्स फिल करा. आणखीन एखादं एक्झाम्पल देते. तुमच्या याच्यावरती पण बरेच आहेत हा. ते मॅन्युअल आहे ना आपलं त्याच्यात पण आहेत. याच्यापेक्षा मोठे पण अँगल्स आहेत. ते तुम्ही करू शकता. इथे कसं होतं ते बोर्ड हे असल्यामुळे तेवढे क्वाड्रंट दाखवता येत नाहीत मला. साइनचं घेऊ एखादं. साइन 45 नाहीये. बघा थोडस मोठं आहे पण करू शकता. साइन 585. अटेंडन्स भरा आणि नंतर करा. स्टॉप रेकॉर्डिंग.